नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, तूप हे बरेच जणांचं फेवरेट असतं। काही जणांना डेली जेवणामध्ये तूप लागतं, पण तूप खाल्लं की वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं असं म्हणतात। त्यामुळे बरेच जण तूप खाणंच टाळतात। पण तुम्हाला माहिती आहे का, रोज फक्त 1 चमचा तूप खाण्याचे आपल्या बॉडीला किती सारे फायदे आहेत? नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आयुर्वेदापासून ते आधुनिक संशोधनापर्यंत तुपाचे अनेक फायदे सांगितलेत। आपल्या पारंपरिक भारतीय आहारात तुपाला नेहमीच महत्त्वाचं स्थान दिलं गेलंय। रोज 1 चमचा तूप खाल्ल्यावर आपल्या शरीरात नेमकं काय होतं? सगळ्यात आधी तर पचन सुधारायला मदत होते। आपल्या पचन संस्थेसाठी म्हणजेच डायजेशन सिस्टीमसाठी तूप खूप फायदेशीर आहे। तुपामध्ये ब्युटेरिक ऍसिड नावाचं एक खास प्रकारचं फॅटी ऍसिड असतं। ते आतड्यांच्या पेशींना ऊर्जा देतं आणि गट हेल्थ सुधारायला हेल्प करतं। यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालायला मदत होते। अनेक लोकांना बद्धकोष्ठता, पोट फुगणं किंवा अन्न नीट पचत नाही अशी समस्या असते। सो अशा वेळी योग्य प्रमाणात तूप आहारात असेल तर पचन संस्थेला थोडी मदत मिळते। नंतर हे मेंदूसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। आपला मेंदू जवळपास 60% फॅटने बनलेला असतो, त्यामुळे शरीराला काही प्रमाणात हेल्दी फॅट्सची गरज असते। तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स मेंदूला ऊर्जा देतात आणि ब्रेन फंक्शन सुधारायला हेल्प करतात। त्यामुळे आयुर्वेदात तुपाला बुद्धी वाढवणारं अन्न म्हटलं जातं आणि त्याचबरोबर स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक ऊर्जा टिकवण्यासाठी योग्य प्रमाणात तूप आहारात असणं उपयुक्त ठरू शकतं। नंतर आहे त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे चांगलं आहे। तूप खाल्ल्याने रूप येतं असं काही नसतं। तूप खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काही महत्त्वाचे पोषक घटक मिळतात। तुपामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि हे घटक त्वचेला पोषण देतात आणि त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवायला मदत करतात। काही लोकांची त्वचा ड्राय असते, तर अशा वेळी आहारात थोडं तूप असेल तर ते आपल्या स्किनसाठी चांगलं ठरू शकतं। त्याचप्रमाणे केसांसाठी सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं आहे। जर तुमचे केस निस्तेज, ड्राय दिसत असतील तर तूप त्यावर नक्कीच हेल्पफुल आहे। नंतर तूप सांध्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। तूप आपल्या बॉडीसाठी एक प्रकारचं नैसर्गिक ल्युब्रिकेशन देणारं अन्न मानलं जातं। यामुळे आपल्या शरीरातील सांधे लवचिक राहायला मदत होते। वय वाढल्यावर अनेकांना सांध्याचा कडकपणा असेल किंवा हालचाली करताना त्रास जाणवतो। सो आहारामध्ये तूप असणं यासाठी खूप गरजेचं आहे। नंतर वजन नियंत्रणात मदत होते। आता अनेकांना वाटेल की तूप खाल्लं तर वजन वाढतं बाई, पण प्रत्यक्षात योग्य प्रमाणात तूप खाल्लं तर ते वजन नियंत्रणात ठेवायला सुद्धा मदत करू शकतं। तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटायला हेल्प करतात। त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणं कमी होऊ शकतं। यामुळे काही लोकांमध्ये वजन नियंत्रणात ठेवणं सोपं जाऊ शकतं। नेक्स्ट म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा देतं, म्हणजेच एनर्जी देतं। तूप हे आपल्या बॉडीसाठी एक चांगला ऊर्जा स्रोत मानला जातो। विशेषतः पारंपरिक भारतीय आहारात तूप, भात, पोळी आणि वरणासोबत खाल्लं जातं। थोड्या प्रमाणात तूप खाल्लं तर आपल्या बॉडीला ऊर्जा मिळते आणि बॉडीची ताकद टिकून राहायला मदत होते। आणि तूप खाण्याचा सर्वात सोपा आणि चांगला मार्ग म्हणजे ते आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करा। उदाहरणार्थ गरम भातावर 1 चमचा तूप किंवा पोळीवर 1 चमचा तूप लावून खाणं। काही जण सकाळी कोमट पाण्यासोबत सुद्धा तूप घेतात। मात्र हे सगळं करताना प्रमाण सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे। आणखी एक महत्त्वाचा पॉईंट जो मी नेहमी सांगते, कोणतंही अन्न जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात। सो तूप सुद्धा त्याला काही अपवाद नाही आहे। त्यामुळे तज्ज्ञांच्या मते दिवसाला साधारण 1 चमचा तूप हे सेफ आहे, योग्य प्रमाण मानलं जातं। ज्यांना कोलेस्ट्रॉल, हृदयविकार आणि इतर काही आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावा। सो प्रमाणात तूप खा हे एक प्रकारचं ऑइल आहे। हे आपल्या हाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे। सो डेली 1 चमचा तूप खा आणि हेल्दी राहा। आणि बरेच जणांनी मला सांगितलं होतं की पूर्ण मराठीमध्ये बोल, सो मी आज पूर्णपणे मराठीमध्ये सर्व काही बोललेले आहे। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।